when two lines are parallel to each other. L1 आणि L2 एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. पहिल्या लाईनचा स्लोप काय घेतला मी M1, दुसऱ्या लाईनचा स्लोप काय घेतला M2. पॅरलल असेल तर स्लोप ऑफ द लाईन्स आर इक्वल, म्हणजे सारखे, म्हणजे M1 इज इक्वल टू M2. आता दोन लाईन कशा घेतल्यात मी, परपेंडिक्युलर. L1 आणि M2 एकमेकाला कशा आहेत, परपेंडिक्युलर. when two lines are perpendicular to each other, पहिल्या लाईनचा स्लोप घेतला M1, दुसऱ्या लाईनचा स्लोप घेतला M2, त्यांचा प्रोडक्ट किती येतो आपला, -1. if ax plus by plus c is equal to 0, then slope of the line is m is equal to -a upon b. a म्हणजे कोण, x चा कोएफिशियंट आणि b म्हणजे कोणाचा कोएफिशियंट आहे, y. ह्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. ax plus by plus c is equal to 0. डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. a1 plus b into y चा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय ds. c कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. a प्लस आहे मायनस b into dy by dx is equal to -a डिवाइड बाय dx is equal to -a upon b. स्लोप म्हणजे काय सांगितलं आपण, डेरिव्हेटिव्ह. बघा किती आला स्लोप इथं, -a upon b, आणि डेरिव्हेटिव्ह पण किती आलो, -a upon. एक्झाम्पल आहे, फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y is equal to square root of x minus 3 where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equal to 0. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, पॉइंट फाइंड करायचं. मग मी पॉइंट मानतो सोल्युशन मध्ये. लेट p of x1, y1 be the point on the curve where the tangent is perpendicular to the line. कुठली लाईन आहे आपली, 6x plus 3y minus 5 is equal to 0. बरोबर आहे. मग ह्या लाईनचा स्लोप काय येणार आहे, therefore the slope of tangent is. मग आता आपण इक्वेशन घेतलं होतं, कुठलं इक्वेशन घेतलं होतं, ax plus by plus c is equal to 0. ह्या लाईनचा स्लोप काय घेतला होता आपण, m is equal to -a upon b. a म्हणजे किती आहे आपलं, 6 डिवायडेड बाय 3. 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती झालं आपला, -2. बरोबर. ही काय आहे, स्लोप ऑफ लाईन. कुठली लाईन आहे, 6x plus 3y minus 5 0 is. ह्या लाईनचा स्लोप आहे. बरोबर. टँजेंटचा स्लोप आहे का, टँजेंट त्याला काय करते, परपेंडिक्युलर. मग आता कुणाचा स्लोप काढायचा आपल्याला, टँजेंटचा. द स्लोप ऑफ टँजेंट इज. परपेंडिक्युलर असेल तर आपण काय लिहितो, काय कंडिशन आपली, m1 into m2 is equal to -1. लाईनचा स्लोप किती आला आपला, म्हणजे काय येणार आहे, सपोज हा m1 आला, मग m2 काय येईल, -1 डिवायडेड बाय m1, दॅट इज -1 डिवायडेड बाय -2, दॅट इज 1/2. म्हणजे ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, -1 डिवायडेड बाय रेसिप्रोकल घ्यायचा, दॅट इज इक्वल मायनस काय झाले, प्लस. हा कोणाचा आला स्लोप ऑफ द टँजेंट. नाव आपल्याला कर्व कुठला दिलेला आहे, y is equal to square root of x minus 3. ह्याला काय करावं लागेल आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx. स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं,
टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 3. एक्स शेजारी कोण आहे का? नाही, म्हणजे हायेस्ट आला. बरोबर. कुठल्या पॉइंटला काढायचं आपल्याला? dy बाय dx ॲट पॉइंट p ऑफ x1, y1. म्हणजे x1 x ची जागा कोण घेणार? दॅट इज 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस 3. मग हा कोणाला स्लोप आला? द स्लोप ऑफ टेंजेंट. किती आला स्लोप ऑफ टेंजेंट? स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस 3. मग स्लोप ऑफ टेंजेंट किती आला आपला? स्लोप ऑफ टेंजेंट that is 1/2 into 1/2 into square root of x1 minus. ही टर्म इधर काय करते? डिवाइड करते. कन्वर्ट टू द LHS मल्टीप्लाई. that is 2 into square root of x1 minus 3 divided by 2 is equal to 1. 2 ला 2 cancel. that is square root of x1 minus 3 is equal to 1. दोन्ही साईडचं काय करूया आपण? स्क्वेअर करूया. म्हणजे काय आलं? x1 minus 3 is equal to 1 square. 1 चा स्क्वेअर 1. x1 is equal 3 कडे काय आहे? मायनस 1 plus 3. that is x1 is equal काय मिळालं आपल्याला? 4. x1 is equal काय मिळालं? 4. ही किंमत कशा टाकूया आपण? पुट x1 is equal to 4 in equation 1 मध्ये टाकूया. मग y is equal काय येणार आहे? मग स्क्वेअर रूट ऑफ y इक्वेशन y1 is equal to x1 minus 3 झाला. y1 is equal to square root of 4 minus 3. y1 is equal to 1. 1 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे? that is y1 is equal to plus minus 1. मग पहिला पॉइंट किती मिळणार आपल्याला? p of x1, y1 is equal to x1 ची किंमत किती आहे? 4, 1 आला. पहिला 1 घेतला, नंतर काय घेणार? p of x1, y1 is equal to 4, minus. Thus the points on the curve कुठला कर्व आहे आपला? y is equal to square root of x minus 3 are कुठले पॉइंट मिळाले मला? 4, 1 and 4, -1. किती पॉइंट मिळाले मला? 2. which is the required solution. Okay. Find the points on the curve y is equal to x cube minus 2x square minus x square. The tangent are parallel to the 3x minus y plus 1 is equal to 0. Parallel आहे म्हणजे दोघांचा स्लोप काय झाला? म्हणजे ह्या कर्वचा स्लोप आणि ह्या लाईनचा स्लोप काय असणार आहे? सेम असणार आहे. सोल्युशन मध्ये लेट p of x1, y1 be the points on the curve where the tangent कशी आहे? Parallel to the line 3y plus 1 is equal to 0. ह्याचा स्लोप काढायला गेला आपल्याला कसली ना? मग therefore the slope of कुठली लाईन आहे? 3x minus y plus 1 is 0 is minus x चा शेजारी 3 divided by y चा शेजारी that is equal to मायनस काय झाला? प्लस झाला. therefore आता टेंजेंटचा स्लोप काढायचा आहे. टेंजेंट आणि ही लाईन कशी एकमेकाला? पॅरलल आहे. पॅरलल असेल तर स्लोप काय असतो? सेम. the slope of tangent is किती आला स्लोप ऑफ टेंजेंट? 3 आला.
नाव कुठला कर्व दिला आपल्याला y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस त्याला डिफरन्शिएट करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर 2 into 2x that is dy by dx is equal to 3x square minus 4x minus 1 कुठल्या पॉइंटला काढायचं आपल्याला dy by dx at x1 y1 3x1 square minus 4x1 minus 1 हा कोण झाला therefore the slope of tangent is equal to 3x1 square minus 4x1 minus 1 मग स्लोप ऑफ द टेंजंट किती आली आपली 3 आलेली आहे that is 3 is equal to 3x1 square minus 4x1 minus 1 ते इकडे प्लस आहे 0 is equal to 3x1 square minus 4x1 minus 1 minus 3 म्हणजे काय झालं 3x1 square minus 4x1 minus 4 is equal to कसलं इक्वेशन दिसतंय आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतोय 3 into minus 4 3 into minus 4 is equal to minus 12 मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे आपलं minus 12 आणि दोघांची ॲडिशन किती आली पाहिजे minus 4 हां म्हणजे 6 2 चा minus plus that is 3x1 square minus 6x1 plus 2x1 minus 4 is equal to 0 3x1 x1 minus 2 plus 2 common करायचं minus 2 is equal to 0 that is x1 minus 2 3x1 plus 2 is equal to 0 x1 minus 2 is equal to 0 or 3x1 plus 2 is equal to 0 it is x1 is equal to 2 or 3x1 is equal to minus 2 x1 is equal to minus 2 divided by 3 त्याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण फर्स्ट बरोबर आहे पुट पहिला पॉइंट कुठला घेऊया आपण x is equal to 2 in equation first we मग काय मिळणार आपल्याला सांगा बरं y is equal to काय आहे आपलं इक्वेशन लिहून घ्या एक्स क्यूब 2x स्क्वेअर मायनस एक्स y इज इक्वल टू 2 into 2 स्क्वेअर मायनस 2 2 चा क्यूब 8 मायनस ऑफ 2 into 4 मायनस 2 8 minus 8 दिस 8 लाईट गेट कॅन्सल इट इज y इज इक्वल टू पहिला पॉईंट कुठला मिळाला आपल्याला इट इज p ऑफ x1 y1 is equal to p of पहिला किती 2 minus 2 घेऊन घेते आपला पॉइंट कुठला मिळाला मग आपला p of x1 y1 is equal to x किंमत किती मिळाली आपल्याला 2 आणि y ची किंमत किती मिळाली आपल्याला मायनस आता दुसरी x ची किंमत किती आहे आपली पुट x is equal to minus 2 divided by 3 in equation 1 we get मग काय मिळणार आहे y is equal to minus 2 divided by 3 bracket cube 2 into minus 2 divided by 3 bracket square minus 2 divided by minus cube आहे ना cube आहे म्हणून minus 2 cube 8 divided by 3 cube 27 minus 2 into 4 by 9 minus 2 divided by minus 8 divided by 27 plus minus 8 divided by 9 plus 2 divided by आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे minus 8 divided by 27 minus 8 into 3 divided by 9 into 3 plus 2 into 9 divided by 3 into 9 minus 8 divided by
minus 24 divided by plus 18 divided by 27. सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय झाला? सेम झाला. -8 -24 plus 18 divided by 27. -8 -24 -32 plus 18 divided by 27 म्हणजे किती येणार? बघा -32 आणि 18 that is 4 -14 divided by 27. हा कोण मिळाला आपल्याला? y. मग दुसरा पॉईंट कुठला मिळाला आपल्याला? p of x1, y1 is equal to x ची किंमत किती आहे? 2 divided by 3, -14 divided by 27. हा आपला दुसरा पॉईंट. Thus the points are कुठले पॉइंट मिळाले आपल्याला? पॉइंट्स आर 2, -2 and -2 divided by 3, 14 divided by 27, which is the required solution. Find the equation of the tangent to the curve x square plus y square minus 2x minus 4y plus 1 is equal to 0, which are parallel to the x-axis. इक्वेशन दिलेलं आपण लिहून घेऊया. गिव्हन मध्ये काय दिले? गिव्हन आपल्याला x square plus y square minus 2x minus 4y plus 1 is equal to 0. Differentiate with respect to x. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x, y square चा डेरिव्हेटिव्ह 2y, dy by dx -2 into 1 -4 into dy by dx, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 is equal to dy by dx टर्म LHS कडे राहिलेल्या टर्म RHS कडे 2y dy by dx -4 into dy by dx, 2 मायनस आहे 2 -2x, 2y -4 dy by dx is equal to 2 minus, that is dy by dx is equal to 2 minus 2x divided by 2y minus 2. कॉमन काढूया. 2 into 1 minus x divided by 2 into 2 ला 2. This is the dy by is equal to 1 minus x divided by y minus 2. हा कोण झाला? आपला स्लोप झाला. मग ह्यालाच काय म्हणणार मी? स्लोप ऑफ टेंजेंट. ह्याला नाव दिलं m1. m1 is equal to 1 minus x divided by y minus 2. बरोबर. आता ह्या करच आता काय आहे? टू द x axis. Now tangent parallel आहे का perpendicular आहे? Tangent is parallel to, कुणाला parallel आहे? Parallel to the x axis. मग x axis इक्वेशन काय? y is equal to 0. y is equal to 0. मग डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, मग dy by dx किती येणार आपला? 0. मग स्लोप ऑफ टेंजेंट पण किती आला आपला? Therefore slope of tangent is किती आला? 0. मग ह्याला नाव काय देऊया आपण? m2 is equal to 0. मग ही कर्व आणि टेंजेंट एकमेकाला कशा आहेत? पॅरलल आहेत. पॅरलल आहेत म्हणजे काय झालं? m1 is equal to m2. पॅरलल आहेत म्हणून. मग m1 ची किंमत किती आहे आपल्याकडे? 1 minus x divided by y minus 2 is equal to
y मायनस टू इकडे काय करतोय 1 मायनस एक्स इज इक्वल टू 0 इंटू इज इक्वल टू 1 इज इक्वल काय आलं दॅट इज एक्स इज इक्वल टू 1. ही किंमत कशा टाकायची आपल्याला पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट वी मग इक्वेशन 1 फर्स्ट काय आपण लिहून घेऊया आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू दॅट इज 1 स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू दॅट इज 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस 2 मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 1 प्लस 1 2 मायनस 2 0 म्हणजे कॅन्सल झाले वाय स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल टू काय कॉमन काढूया आपण वाय वाय मायनस 4 इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0 और वाय इज इक्वल टू पहिला पॉईंट कुठला मिळाला आपल्याला पी ऑफ 1,0 अँड पी ऑफ 1, बरोबर पॉईंट मिळाला 2 पॉईंट मिळाले मग ह्या लाईनचा स्लोप किती आला हो 0 आला. मग स्लोप पॉईंट फॉर्मवर आपल्याला काय करायचं आहे एक लाईन टेंजन्स काय करायचं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. 11मध्ये आपण स्ट्रेट लाईन मध्ये स्लोप पॉईंट फॉर्म वी नो दॅट स्लोप पॉईंट फॉर्म काय सांगतो स्लोप पॉईंट फॉर्म y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1. स्लोप किती आला आपला 0 आलेला आहे. मग पहिला पॉईंट किती आहे आपला therefore p of 1,0 and m is equal to 0. हा कोण आहे आपला x1 y1. मग काय येणार आहे y मायनस 0 इज इक्वल टू 0 इंटू एक्स मायनस 1. 0 इंटू एक्स मायनस 1 म्हणजे y इज इक्वल टू हे पहिल्या लाईनचे इक्वेशन मिळालं आपल्याला. एंड दुसरा पॉईंट कुठला आहे बघा बघ पी ऑफ 1,4 एंड स्लोप बदलेल का पॅरलल आहे तो आहे. मग काय येणार आहे हा कोण झाला x1, y1 y मायनस 4 इज इक्वल टू 0 इंटू minus 1 that is y minus 4 is equal to that is y is equal to 4. Therefore the equation of tangents is काय मिळालं पहिले इक्वेशन आपलं y is equal to 0 and y is equal to 4 which is the required solution. For example, find the equation of the normal to the curve 3x square minus y square is equal to 8 which are parallel to the line x plus 3y is equal to 4. Tangent and normal एकमेकाला कसे असते परपेंडिक्युलर असते म्हणून स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ टेंजंट. मग पहिल्यांदा आपल्याला कोणाचा स्लोप काढावा लागेल टेंजंटचा आणि नंतर कोणाचा काढावा लागेल नॉर्मल. नॉर्मल आणि ही लाईन एकमेकाला कशी आहे पॅरलल असेल तर दोघांचा स्लोप सेम असतो बरोबर गिवन मध्ये. काय इक्वेशन दिले आपल्याला 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 8. डिफरन्शिएट with respect to x 3 into x minus 2y into dy by dx. 8 चा डेरिव्हेटिव्ह 0. 6x is equal to 2y divided by dx. 2y dy by dx म्हणजे काय आलं 6x divided by 2y is equal to dy by dx. किती येणार आहे dy by dx is equal to 3x divided by 1. हा काय मिळाला आपल्याला स्लोप ऑफ द टेंजंट मिळाला. therefore slope of tangent is equal to 3x divided by 1.
वाय. आपल्याला काय काय ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची किंमत slope of स्लोप minus 1 ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ टेंजेंट 3x अपॉन वाय कुठं आहे. denominator वी हॅव टू कन्वर्ट टू द न्यूमरेटर. minus 1 स्लोप ऑफ द नॉर्मल त्याला नाव काय देऊया आपण m1 इज इक्वल काय मिळणार आहे minus y अपॉन 3x. नाव स्लोप ऑफ लाईन कुठली लाईन आहे x प्लस 3y इज इक्वल टू 4 इज काय येणार आहे x शेजारी किती आहे -1 डिवायडेड बाय 3 बरोबर आहे. मग हा स्लोप किती झाला आपला दॅट इज m2 इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 3. मग हा कर्व आणि ही लाईन एकमेकाला कसे हो पॅरलल आहे. therefore the curve are parallel to the line. म्हणजे दोघांचा स्लोप काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे m1 इज इक्वल काय आलं m2. मग काय येणार आहे -y डिवायडेड बाय 3x इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 3. मायनस मायनस काय झाले प्लस दॅट इज y इज इक्वल काय येणार आहे 3x डिवायडेड बाय 3. 3 ला 3 y इज इक्वल टू x. याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट म्हणूया. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया सेकंड. पुट y इज इक्वल टू x इन इक्वेशन 1 वी गेट. मग इक्वेशन 1 काय सांगा बरं आपलं 3x² मायनस y square is equal to 8 y ची किंमत किती आहे आपली दॅट इज x² इज इक्वल टू 8. हां 3x² मायनस x² 2x square 2x² इज इक्वल टू 8. x² इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 2. x² इज इक्वल टू 4 दॅट इज x इज इक्वल टू प्लस मायनस 2. म्हणजे x ची किंमत किती आली आपली प्लस मायनस 2. बघा पहिले x ची किंमत किती केली आपण plus put x is equal to 2 in equation second we get. मग सेकंड इक्वेशन काय आपलं y is equal to x. x ची किंमत किती मिळाली आपल्याला 2. मग काय पॉइंट मिळाला p of 2, 2. हा पहिला पॉइंट मिळाला आपल्याला. but put x is equal to minus 2 in equation 2 we get. हां y is equal to x is equal to minus 2 मग दुसरा पॉइंट कुठला मिळाला आपल्याला -2, 2. आताच फॉर्म्युला आपण घेतला होता वी नो दॅट कुठला फॉर्म्युला स्लोप पॉइंट 4 काय होता स्लोप पॉइंट फॉर्म्युला आपला y minus y1 is equal to m into x minus x1 that is p of y minus 2, 2 and स्लोप काय असणार आहे पॅरलल आहे. पॅरलल आहे स्लोप किती झाला आपला -1 same दॅट इज m इज इक्वल टू -1/3. पॅरलल आहे. परपेंडिक्युलर असतं काय केलं असतं आपण रेसिप्रोकल केलं आणि त्याला कशाने मल्टिप्लाय केलं असतं मायनस साइन. दिस इज x1, y1. y minus 2 is equal to -1/3. x minus 2 3 into y minus 2 is equal to minus 3y minus 6 minus x plus 2. इकडे घेऊन जाऊया x plus 3y minus 6 minus 2 is equal to x plus 3y minus 8 is equal to 0. हे पहिले इक्वेशन आलं. ओके त्याच्यानंतर आता दुसरा पॉईंट घेऊया. कुठलाही दुसरा पॉईंट आपला दिलेला त्यांनी आपण काढलेला दुसरा पॉईंट कुठला आहे आपला एंड p ऑफ -2, -2 एंड स्लोप बदलेल का दॅट इज y मायनस ऑफ -2 -1/3 x मायनस ऑफ -2.
3 into y plus 2 minus 1 into x plus 2. 3y plus 6 minus x minus 2. इकडे घेऊन जाऊया. x plus 3y plus 6 plus 2 is equal to 0. x plus 3y plus 8 is equal to 0. Thus the equations are कुठले कुठले इक्वेशन्स मिळाले आपल्याला. x plus 3y minus 8 is equal to 0 and दुसरं इक्वेशन कुठलं मिळालं आपल्याला. x plus 3y plus 8 is equal to 0, which is the required solution. If the line y is equal to 4x minus 5 touches the curve y square is equal to ax cube plus b at the point 2, 3. Find a and b. कुठला कर्व दिलाय आपल्याला तो कर्व लिहून घेऊया आपण. सोल्युशन मध्ये गिवन y square is equal to ax cube plus b. डिफरन्शिएट करू याला. Differentiate with respect to x, it is 2y divided by a constant, x cube चा डेरिव्हेटिव्ह, b कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. मग डिवाइड बाय dx काय येणार आहे 3ax स्क्वेअर डिवायडेड बाय 2y. कुठल्या पॉइंटला काढायचं आपल्याला बघा. स्लोप ऑफ tangent at point, कुठला पॉइंट 2, 3 इज, त्याला नाव काय दिले आपण m डिवाइड बाय m1. कुठल्या पॉइंटला म्हणजे काय ना सांगा बरं. 3a into 2 square divided by 2 into 3 into 4 a into 4 divided by it is 6. 3 दोन्ही that is equal to पहिला स्लोप किती आला आपला 2a. बरोबर. आता कुठली लाईन आहे कर्व लाईन आहे आपली हो. आपली लाईन कुठली आहे आता. स्लोप ऑफ tangent स्लोप ऑफ द tangent किती आला आपला स्लोप ऑफ द tangent 2a आला. नाव स्लोप ऑफ लाईन कुठली लाईन आहे y इज इक्वल टू 4x मायनस 5. बरोबर. ह्याचा स्लोप किती येईल सांगा बरं. ई 4 का 4. वायचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, 5चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे राहिलं किती 4. म्हणजे m2 किती झाला आपला m2 4 झाला. ह्या दोन लाईन एकमेकाला काय होतात टच होतात. द लाईन टच the curve at point कुठला पॉइंट 2, 3. मग दोघांचा स्लोप काय असणार आहे m1 इज इक्वल टू m2. m1 किती आला सांगा बरं आपला 2a इज इक्वल टू 4. a इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2. मग a किती आला आपला a ची किंमत किती आली आपली 2. Put a is equal to 2 and point कुठला पॉइंट आहे बघा बरं. कुठला पॉइंट आहे 2, 3 इन इक्वेशन ह्याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू फर्स्ट. इन इक्वेशन फर्स्ट वी गेट. मग y ची किंमत किती झाली सांगा बरं आपली 3 स्क्वेअर इज इक्वल a किती आहे आपला 2 आहे. x किती आहे आपला दॅट इज 2 ब्रॅकेट क्यूब प्लस b.
2 square 9, 2 into 8. a plus B. B. B is equal to 2. that is 9 is equal to 16 plus B. 9 minus 16 is equal to b. मग b is किती आला आपला 7. minus 7. 7. Hence a is equal to 2 and b is equal to minus 7, which is the required solution.